मुंबईमधनं सर्वात मोठ्या अतिक्रमण विरोधी कारवाईची बातमी आहे। मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला उभ्या असलेल्या अनधिकृत झोपड्यांवर पश्चिम रेल्वेने कारवाई सुरू केली आहे। शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात कालपासून या अनधिकृत झोपड्या हटवल्या जात आहेत। आज कारवाईच्या दुसऱ्या दिवशी काही समाजकंटकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली आहे। परिसरातील इमारतींवरून काही पुरुषांसह महिलांनीही पोलिसांवर दगडफेक केली। या दगडफेकीची संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। पोलिसांनी लाठीमार करत दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना ताब्यात घेतलं, तर या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले आहेत। सध्या या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे आणि अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू आहे। उद्यापासून आणखी 3 दिवस कारवाई सुरू राहणार आहे। काहीच दिवसांपूर्वी एका परदेशी ब्लॉगरने वांद्र्याच्या रेल्वे लाईनच्या आजूबाजूच्या झोपडपट्टी अतिक्रमणाचा व्हिडिओ पोस्ट केला होता। त्यानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ झालेला। एबीपी माझानेही ही बातमी लावून धरली। अखेर खडबडून जागा झालेल्या रेल्वेने अतिक्रमण विरोधी कारवाईचं हत्यार उपसलं। तर वांद्रे स्टेशन परिसरातलं हे अतिक्रमणाचं नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया। वांद्रे स्टेशन परिसरात अनधिकृत बांधकामं झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण पाहायला मिळतं। 27 नोव्हेंबर 2017ला अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले। सुमारे 9 वर्ष मग मुंबई हायकोर्ट सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुनावणी झाली। 29 एप्रिल 2026 हायकोर्टाच्या आदेशानुसार अनधिकृत अतिक्रमण हटवण्यास त्या दिवशी मंजुरी मिळाली। सुप्रीम कोर्टाकडून आदेश कायम राहिला। रेल्वेकडून निर्देशांचं पालन करण्यात आलं। मुंबई हायकोर्टाच्या परवानगीनंतर पश्चिम रेल्वेकडून मग मोठी कारवाई करण्यात आली। अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यात आली। आणि या सगळ्याबद्दल ताजे अपडेट जाणून घेऊया अक्षय भाटकर यांच्याकडनं। अक्षय, सगळा झालेला प्रकार आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवला असेल, लाईव्ह होतो आपण या सगळ्या घटनेमध्ये। आत्ताची काय ताजी स्थिती आहे? अतिक्रमण विरोधी कारवाई जी आहे ती सुरू आहे का? आणि ज्यांनी दगडफेक केली त्यांना आता पूर्णपणे कंट्रोल केलेला आहे का? त्यांना ताब्यात घेण्यात आलंय का? अक्षय, अश्विन, पूर्णतः आता वातावरण जे आहे ते नियंत्रणात आहे। पोलिसांनी संपूर्ण जमावावर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि आता कारवाई जी आहे ती सुरू ठेवण्यात आलेली आहे। आपण पाहता मगापासून ही कारवाई सुरू आहे। कालपासून कारवाई सुरू आहे। आज 2 वेळा लाठीचार्ज करण्यात आला तरी देखील कारवाई मात्र थांबली नाही। एका बाजूला दगडफेक होत होती, पण दुसऱ्या बाजूला या पोकलेन थांबल्या। दगडफेक कुठून होत होती आपण पाहता पलीकडे ही वस्ती आहे। त्या वस्तीमधून अनेक नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरले। मध्ये एक ब्रिज आपल्याला दिसतोय, त्या ब्रिजमध्ये नागरिक होते आणि त्या ब्रिजच्या पलीकडून पोलिसांवर त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केलेली होती। सर्व पोलीस या रस्त्यावर आहेत। वांद्रे पोलीस स्टेशनच्या बाहेरचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर या पोलिसांवर दगडफेक सुरू झाल्याच्या नंतर वातावरण जे आहे ते चिघळलं आणि सुरुवातीचे 10 ते 15 मिनिटं पोलिसांनी जमावाला काही परिस्थितीमध्ये समजावून सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही दगडफेक करू नका, या ठिकाणी अधिकृत कारवाई सुरू आहे। पण जमावाने ऐकलं नाही आणि तरुणांनी ऐकलं नाही। समाजकंटक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते। अखेर पोलिसांनी या ब्रिजवरून पलीकडे जात त्या सगळ्या लोकांना पकडलं। जवळपास 8 ते 9 लोकांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला आहे। पण त्यांनी जी दगडफेक केली त्या दगडफेकीमध्ये 2 ते 3 पोलीस जे आहेत त्यांना लागले देखील आहे। इथले काही स्थानिक नागरिक होते, त्यांना देखील लागले अशी माहिती सध्या मिळते आहे। आणि पोलिसांनी या वस्तीमध्ये जाऊन या सगळ्या लोकांना जी समाजकंटक होते, दगडफेक करत होते, त्या सगळ्यांना जवळपास पकडले आणि या संदर्भात गुन्हा देखील दाखल होणार आहे आणि अधिक चौकशी या संदर्भात केली जाणार आहे। आता हा संपूर्ण प्रकार कधी सुरू झाला तर समोर ही जी आपण इमारत बघतोय, जी आता पुसलेले पाडण्यात येते आहे, ही इमारत जी आहे ती इमारत एक प्रार्थनास्थळ असल्याचा दावा स्थानिकांनी केला। अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला देखील एक प्रार्थनास्थळ होतं, ते पाडण्यासाठी ज्यावेळी पश्चिम रेल्वेचं पथक पोहोचलं त्यावेळी पहिल्यांदा जमावाने इथे विरोध केला। पोलिसांवर पाणी फेकलं, बादल्या फेकल्या, बॉटल्स फेकल्या आणि त्यानंतर पोलिसांनी त्या जमावाला पांगवण्यासाठी पहिल्यांदा लाठीचार्ज केला। त्यानंतर हा जमाव त्या ठिकाणी बाजूला आला, पण पुन्हा एकदा जमावाने ज्यावेळी पुढे घोषणा द्यायला सुरुवात केली त्यावेळी दुसऱ्यांदा पोलिसांनी लाठीचार्ज केला। त्या ठिकाणचा जमाव जो आहे तो निवळला, पांगवला गेला। पण दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जिथे आपण समोर सध्या आपण बघताय त्या ठिकाणी दगडफेक सुरू झाली आणि अखेर पोलिसांना मोठं पाऊल उचलावं लागलं आणि या सगळ्यांना अक्षरशः धरपकड त्यांची करावी लागली, ताब्यात घ्यावं लागलं आणि आता पूर्णतः परिस्थिती नियंत्रणात आहे असं आपण बोलू शकतो। संपूर्ण जमाव जो आहे तो अरे अक्षय, जसं तू सांगतोयस आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, मात्र चोख बंदोबस्त आहे आणि जसं आपण सांगतोय आणखी 3 दिवस कारवाई सुरू राहणार आहे, त्यामुळे बंदोबस्त देखील कायम असेल। हे नक्की अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल आणि तू देखील या रिपोर्टिंगचे ताजे अपडेट्स आम्हाला वेळोवेळी देत राहा।
तर तिकडे स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी या संदर्भात काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया. जो काही लाठीचार्ज झालेला आहे याकरता मला वाटतं कालपासून तिथे जे कोण अजितदादांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे लोकांची माती भडकवत होते यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. काल जे किरीट सोमय्या लोकांची घरं तुटत असताना मी तोडली करून आधीच त्यांना जे भडकवण्याचे धंदे करत होते याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. म्हणजे एका बाजूला घरं तोडत असताना ज्यांनी लोकांची माती भडकवली, कोणी त्यांना प्रवृत्त केलं पोलिसांवर अटॅक करायला, या सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे. ही होती प्रतिक्रिया स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांची. काल हिमॅन सारखे तिकडे किरीट सोमय्या जातात काय, बुलेट प्रूफ वेस्ट घालतात काय, तिकडे जाऊन उगाची नौटंकी बांगलादेशी घुसवले ना, अमुक घुसवले ना, तमुक घुसवले, या गोष्टींचा संबंध कुठे येतो? माझा प्रश्न असा आहे, जर हे लोक बांगलादेशी होते, आता तुम्ही यांची घरं तोडली आहे, कुठे गेले आता? ही जबाबदारी आता किरीट सोमय्यांची नाही. किरीट सोमय्यांनी बांगलादेशला साठी काही ट्रेन केली आहे, फ्लाईट केलंय, बस पाठवली आहे. तर माजी मंत्री आदित्य ठाकरे या संदर्भात काय म्हणतायत तेही जाणून घेऊया. लीगल हो इलीगल हो, प्रोसेस जो भी हो फॉलो होनी चाहिए, और वही बात प्रोसेस की बात हो उसी को फॉलो होना चाहिए. फिर उसमें न जाति देखना चाहिए, न धर्म देखना चाहिए, न भाषा देखनी चाहिए. जो भी लीगल हो उसके हिसाब से तो जाना ही चाहिए. लेकिन वहां कोई झगड़े दंगे फसाद करने के लिए जा रहे हैं क्या, पुलिस के साथ जा रहे हैं क्या, पुलिस के खिलाफ जा रहे हैं क्या, ये दोनों तरफ से देखना जरूरी. और सिर्फ एक इलाके की मैं बात नहीं कर रहा हूँ, पूरे देश की बात कर रहा हूँ.